नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील इयत्ता 9वीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 13 कार्बन एक महत्त्वाचे संयुग यामधील घटक बायोगॅस संयंत्र याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. बायोगॅस संयंत्र. बायोगॅस संयंत्रामध्ये जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनाक्षी जीवाणूमार्फत विघटन होते. त्यापासून मिथेन वायू तयार होतो. यालाच बायोगॅस असे म्हणतात. बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय आहे. बायोगॅस संयंत्र हे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो. बायोगॅस हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरतेच, शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते. 1. आम्ल निर्मिती. प्रोडक्शन ऑफ ॲसिड्स. कचऱ्यातील जैव विघटनयोग्य जटिल सेंद्रिय संयुगावर जीवाणू अभिक्रिया करतात व सेंद्रिय आम्ल म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड तयार करतात. 2. मिथेन वायूची निर्मिती. मिथेन गॅस प्रोडक्शन. मिथॅनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात. खालील अभिक्रिया CH3COOH gives CH4+CO2 हे 2 वायू तयार होतात. आपणास समोर दिसत आहे ती बायोगॅस संयंत्राची आकृती आहे. ही आकृती नीट निरीक्षण करून पहा आणि त्याचा अभ्यास करा. या आकृतीच्या डाव्या बाजूला शेणाचा राळा व पाणी मिश्रण करून टाकण्यासाठी एक टाकी दिसत आहे. या टाकीचे आत येण्याचा मार्ग शेण व पाणी मिश्रण एकत्र खड्ड्यामध्ये जमा होतात. मध्यभागी धातूची झाकण असून त्याच्यावर वायू बाहेर जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आकृतीच्या उजव्या बाजूला उत्प्रवाह टाकी दिसत आहे. या टाकीमध्ये वायू तयार झाल्यानंतर राहिलेला शिल्लक राळा म्हणजेच खत वेगळे होते. या दोन्ही बाजूच्या मधोमध भूमिगत विघटन टाकी आहे. या विघटन टाकीमध्ये शेण व पाणी यांच्या मिश्रणातून मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हाच वायू आपल्याला मधल्या झाकणाच्या हिरव्या भागामधून वायू बाहेर जाण्याच्या मार्गातून हा वायू बाहेर घेता येतो. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.